जय शिवराय मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्यावरती। छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला असून या किल्ल्यावरती ब्रिटिश कालगणनेनुसार 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। साधारणतः वयाच्या 6व्या वर्षापर्यंत महाराज या किल्ल्यावरती होते। हा राजमार्ग आहे। पहिल्या महादरवाजानंतर आपण आत आल्यानंतर आपण सरळ चालत राहिलो की आपल्याला एकामागोमाग एक असे 7 दरवाजे लागतात आणि आपण पोहोचतो किल्ल्याच्या आतमध्ये। नाणेघाटाच्या ओठात आणि भीमाशंकराच्या जटात हा बुलंद, बेलाग आणि बळकट किल्ला आहे। नाणेमावळाच्या दुर्ग चौकडीतील हे अमूल्य असे दुर्गरत्नच आहे। हडसर, चावंड, जीवधन आणि शिवनेरी ही दुर्ग चौकडी शतकानुशतके नाणेघाटाची रक्षणकर्ती बनली होती। सातवाहन काळापासून ही दुर्ग चौकडी नाणेघाटातील वाहत्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत होती। किल्ल्याच्या पायथ्याशी वाहन पार्क केल्यानंतर आपण पोहोचतो किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी, म्हणजेच किल्ल्याचं महाद्वार। सध्या हा महादरवाजा सुस्थितीत आढळतो। 40 ते 45 वर्षापूर्वी याचा जीर्णोद्धार केला गेला। आपण पाहू शकतो दरवाजा भरभक्कम बांधणीचा आणि प्रशस्त असा आहे। आतमधल्या बाजूस आपल्याला शिपायांसाठीच्या देवड्याही पाहावयास मिळतात। दरवाजाच्या वरील बाजूसही भक्कम तटबंदी आणि शिपायांसाठीची जागा आहे, जेणेकरून किल्ल्याच्या सभोवताली लक्ष ठेवता येईल। शिवजन्म काळात विजयराव सिद्धोजीराव विश्वासराव हे शिवनेरीचे किल्लेदार होते। ते शहाजीराजांचे प्रत्यक्ष व्याहीच। त्यांची कन्या जयंतीबाई ह्या शहाजीपुत्र संभाजींची पत्नी, शिवाय त्यांच्याच घराण्यातील दुर्गाबाई ह्या शरीफजी राजे भोसले यांची पत्नी, म्हणजे जिजाऊ साहेबांची सख्खी जाऊ। पहिल्या महादरवाजातून प्रवेश केल्यानंतर आपण पोहोचतो दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी। त्याचं नाव आहे गणेश दरवाजा। या प्रवेशद्वारापाशी जर आपण पाहिलं तर आपल्याला शरभाचं शिल्प पाहावयास मिळतं। याच्या पायाखाली हत्ती तसेच द्विमुखी गरुड किंवा गंडभेरूड आपल्याला पाहावयास मिळतं। हाही दरवाजा भरभक्कम बांधणीचा आणि प्रशस्त असा आहे। तसेच याच्याही वरच्या बाजूस पहारेकऱ्यांसाठी जागा दिलेली निदर्शनास येते। शिवनेरीवरील हे दरवाजे पाहिले असता आपल्या निदर्शनास येतं की ह्या दरवाजांवरती किल्ल्यावरूनही मारा करता येऊ शकतो, म्हणजे शत्रू सैन्याने जबरदस्ती जर आक्रमण केलं तर ह्या दरवाजांवरती आपण नियंत्रण ठेवू शकतो। तसंच पुढे आल्यानंतर आपल्याला हा एक दरवाजा निदर्शनास येतो जो की तुटलेल्या अवस्थेत आहे। ह्याला परवानगीचा दरवाजा असे म्हणत। परवानगीच्या दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक भरभक्कम बांधणीचं असं प्रवेशद्वार निदर्शनास येतं। हे प्रवेशद्वार म्हणजे पीर दरवाजा। या पीर दरवाजाचं बांधकाम अत्यंत सुस्थितीत असून आतील बाजूस प्रशस्त अशा देवड्या पाहावयास मिळतात। छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असं अलौकिक बहुमान मिळाल्यामुळे शिवनेरी किल्ल्याचं भाग्यच उजळलं। महाराष्ट्रातील तो एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला ठरला, परंतु दुर्दैवाने अनेक वेळा प्रयत्न करूनही तो स्वराज्यात दाखल होऊ शकला नाही। 1716 साली शाहू छत्रपतींच्या आमदानीत शिवनेरीचा ताबा मराठ्यांकडे आला। पीर दरवाजानंतर काही पायऱ्या चालत आल्यानंतर पुढे आपण पोहोचतो हत्ती दरवाजापाशी। हत्तीच्या सोंडेसारखा असणाऱ्या आकारामुळे ह्याला हत्ती दरवाजा असं नाव पडलं असावं। जीवी रचनेचे असलेले हे प्रवेशद्वार अशी रचना आपल्याला महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यांवरती पाहावयास मिळते। आता आपण ह्या गडाच्या 5व्या प्रवेशद्वारापाशी आहोत। इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूस बरीचशी पाण्याची टाकी पाहावयास मिळतात आणि उजव्या बाजूस जर आपण सरळ चालत राहिलो तर तो रस्ता आपल्याला शिवाई देवीच्या मंदिराकडे नेतो। तसेच आपण जर सरळ वर चालत गेलो तर आपण पोहोचतो गडाच्या बालेकिल्ल्यावरती। शिवनेरीबद्दल सांगायचं झालं तर निजामशाहीची स्थापनासुद्धा याच किल्ल्यावरती झाली। देवगिरीचे समृद्ध संपन्न राज्य अल्लाउद्दीन खिल्जीच्या पाशवी आक्रमणामध्ये भरडून निघालं। महाराष्ट्रावर येवनी अंमल सुरू झाला।
इसवी सन 1443मध्ये मलिक उत्तुजार या बहमनी सरदाराने शिवनेरी किल्ला जिंकला व बहमनी राज्यात समाविष्ट केला. त्यानंतर तब्बल 5 वर्ष येथील किल्लेदाराने शिवनेरीवर धान्य व पैसा या रूपात जमा झालेला महसूल बहमनी सुलतानाकडे पाठविलाच नाही. अखेर बहमनी सुलतानाने मलिक अहमदची रवानगी शिवनेरीवर केली. त्याने गाड्याला वेढा घातला, नाकेबंदी केली. हळूहळू फास आवळत गेले. बंडेखोर किल्लेदाराला शरण येण्याविना दुसरा पर्यायच नव्हता. गड मलिक अहमदच्या स्वाधीन करून किल्लेदार मोकळा झाला. शिवनेरीसारखा बळकट किल्ला, तिथे जमा झालेला 5 वर्षाचा महसूल, पायथ्याची जुन्नरसारखी संपन्न बाजारपेठ आणि नाणेघाटातून होणारा समृद्ध व्यापार पाहून मलिक अहमदचे डोळेच लाकाकले. स्वतःकडे असलेलं युद्ध निपुण सैन्य घेऊन तो शिवनेरीवरच राहिला. त्याच्या नशिबानं पुढच्याच वर्षी बहमनी सुलतान मलिक उत्तुजारचा खून झाला. अवघ्या राज्यात बेबनाव फैलावला. त्याने संधी साधली. निजाम उल मुल्क बहरी या नावाने स्वतःची द्वाही फिरवली. स्वतःचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापल्याची त्याने घोषणा केली. निजामशाही राज्य निर्माण झाले. हा मलिक अहमद निजामशाह मूळचा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, पण बहमनी सुलतानांच्या धार्मिक आक्रमणात तो बाटला आणि मुसलमान झाला. निजामशाही पुढे नगरला स्थिरावली. तिची सुरुवात नाणेमावळातील शिवनेरीवर झाली. ही गोष्ट महत्त्वाची. त्या दृष्टीने शिवनेरी हा निजामशाहीचा भाग्यमनीष ठरला. या मेणा दरवाजातून पुढे आल्यानंतर आपण पोहोचतो कुलूप दरवाजापाशी. या दरवाजावरती सुद्धा आपल्याला शरभाचं शिल्प पाहावयास मिळतं. कुलूप दरवाजा जर आपण विचार केला तर जणू काही किल्ल्याला दरवाजा स्वरूप दिलेलं हे शेवटचं कुलूप, जे उघडून निर्भीडपणे किल्ल्यावरती प्रवेश करू शकतो. किल्ल्याच्या 7 दरवाजांपैकी हे शेवटचा दरवाजा. महाराष्ट्रातील बहुतेक गड किल्ल्यांवरती अशी दरवाजांची शृंखला किंवा रचना क्वचितच पाहावयास मिळेल. शक्यतो सगळीकडे आपल्याला 3 ते 4 दरवाजे पाहावयास मिळतात, पण शिवनेरीवरती मात्र आपल्याला एकामागोमाग एक असे 7 दरवाजांची शृंखला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व दरवाजे एकमेकाच्या माऱ्याच्या टप्प्यामध्ये येतात, जेणेकरून किल्ल्यावरती जेव्हाही आक्रमण होईल तेव्हा प्रत्येक दरवाजा हा संरक्षित ठेवता येऊ शकतो आणि शत्रूपासून बचाव करता येऊ शकतो. अशा दृष्टीने केलेली ही रचना आहे. गडावरती प्रवेश केल्यानंतर सरळ चालत राहिल्यानंतर आपल्याला डावीकडे एक पडके अवशेष पाहावयास मिळतात. त्याला अंबरखाना असे म्हणतात. हा बराचसा भाग कोसळलेला असून आपल्याला तिथे एक वास्तू सुस्थितीत पाहावयास मिळते. अंबरखाना म्हणजेच धान्याचं कोठार. इथे शिवकाळामध्ये धान्याची साठवणूक केली जायची. येथील रचनेनुसार या अंबरखाना इमारतीला गच्ची असावी असं अनुमान बांधता येतं. स्वराज्यामध्ये किल्ल्यांना अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं आणि किल्ला जर लढवायचा म्हटलं तर किल्ल्यावरती सर्व साधनसामग्री, धान्याचा साठा, पाण्याचा साठा हे सर्व असणं गरजेचं असतं. एखाद्या आक्रमणावेळी जर किल्ला दिवसेंदिवस, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष लढवायचं म्हटलं तर शिपायांसाठी लागणारं धान्य, पाणी आणि दारुगोळा वगैरे या गोष्टी आवश्यकच. त्यामुळे हे अंबरखाना हे धान्याच्या साठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं स्थान होतं. तसंच सरळ डाव्या बाजूने चालत राहिल्यानंतर आपण पोहोचतो शिवजन्मस्थानाकडे. अवघा शिवनेरीच शिवजन्मामुळे पावन शिवतीर्थ बनला आहे. शिवनेरीवर जाणाऱ्या प्रत्येकाला 2 वास्तू पाहण्याची प्रबल इच्छा असते. पहिली म्हणजे आई शिवाई देवीचं मंदिर आणि दुसरं स्थळ म्हणजे शिवजन्मस्थानाची इमारत. काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती. न होते छत्रपती शिवाजी तो सुन्नत होती सबकी. शिवछत्रपतींमुळेच या देशात परत देवाधर्माचं राज्य आलं. शिवजन्मस्थानाकडून उत्तरेस वर्तुळाकार असा एक भव्य तलाव आहे. त्याचं नाव बदामी तलाव. त्याच्या मध्यभागी एक दगडी खांब आहे आणि उत्तरेच्या बाजूच्या कडभिंतीत एक गॅलरी आहे.
याचे नेमके प्रयोजन असं कळत नाही. आज मितीस ह्या तलावात पाणी साठत नाही. बदामी तलावाच्या इथेच आपल्याला कडेलोट टोकाकडे जाणारा रस्ता असा एक फलक लावलेला दिसतो. तिकडे आपण चालत राहिल्यास आपण पोचतो एका कड्याच्या दिशेने. तिथे एक भिंत आपल्याला लांबूनच पाहावयास मिळते. तर हे आहे कडेलोट टोक. ह्या कडेलोट टोकाचं जर बोलायचं झालं तर 1760मध्ये जावजी कोळी आणि त्यांच्या 7 साथीदारांचा इथून कडेलोट किल्ल्याची नोंद मिळते. शक्यतो गड किल्ला म्हटला तर कडेलोटाची ही जागा प्रत्येक किल्ल्यावरती साधारणतः ठरलेलीच असते. राज्यामध्ये जर कोणी फितूर असेल, जर कोणी दगाफटका केला असेल तर त्यांना शिक्षा म्हणून बऱ्याच वेळा कडेलोटीची शिक्षाही दिली जायची. शिवजन्मस्थानाच्या अगदीच बाजूला दक्षिणेस काही उद्ध्वस्त अवशेष पाहावयास मिळतात. फक्त इथे काही ती ज्योतीच राहिलेली आहेत. परंतु याच भग्नावशेषांत एक अर्धवट उभी असलेली उद्ध्वस्त वास्तू दिसते. तेथील वास्तुविशेषांवरून या जागी एखादे न्हाणीघर किंवा हमाम असावा. यादवांची सत्ता संपली. त्यानंतर आले बहमनी शासन. बहुधा त्याच काळात या कमानी टाक्याच्या माथ्यावर त्यांनी एक वास्तू उभारली. तिचं स्वरूप मशिदीसारखं. अगदी अलीकडेच ही कमान व त्या शेजारचा एक स्तंभ ढासळला होता. आता तो परत नीट दुरुस्त केला आहे. दगडी पडभिंत आणि त्याच्या आतील बाजूस छत तोलून धरणारे खांब असणारे हे स्वच्छ पाण्याचे टाके अशी इथे रचना दिसते. या कमान टाक्यात आतमधल्या बाजूस बरेचसे पक्ष्यांचे विचित्र असे आवाज ऐकायला येतात. कमान टाक्याच्या पुढे जाणारी पाऊलवाट शिवनेरीच्या थेट कड्याशी घेऊन जाते. त्या कातळ भिंतीच्या उभ्या कड्यात जेमतेम पाऊल मावेल अशा छोट्या पायऱ्या खोदल्या आहेत. तिलाच साखळीची वाट असं म्हणतात. ही वाट अति अवघड व धोक्याची आहे. तसंच आपण पुढे चालत आलो की आपल्याला शिवकुंज इमारत ही पाहावयास मिळते. याच्या गाभाऱ्यामध्ये बालशिवबा आणि जिजामातोश्रींचे रुबाबदार धातुशिल्प आहे. तसेच शिवनेरीच्या माथ्यावर पाहिलं असता आपल्याला एक डौलदार घुमटाची उभारणी असलेलं एक चौथरा तसेच एक ईदगाह दिसतो. याचं जर आपण पाहिलं तर 1650च्या सुमारास पुणे प्रांताचे जहागीरदार शहाजीपुत्र छत्रपती शिवाजीराजे नवनवीन चढाया करीत होते. त्यांनी केलेला पुंडावा विजापूरची आदिलशाही खपवून घेत आहे. हा पुंडावा मोडण्याचे प्रयत्न विफल ठरत आहेत हे हळूहळू बऱ्याच जणांच्या ध्यानी येत होतं. नाणेमावळातील डोंगरकोळ्यांनी त्यापासूनच बहुधा स्फूर्ती घेतली आणि दिल्लीपासून दूर एका कोपऱ्यात असलेल्या दुर्गम डोंगरी मुलाखतीत हे महादेव कोळी एकत्र जमले. त्यांनी शिवनेरी ताब्यात घेतला. नाणेमावळात हातपाय पसरले. स्वातंत्र्य पुकारलं. मोकळ्या हवेत ते श्वास घेऊ लागले. निजामशाही बुडवायला मोगलनी आदिलशाही राजवटी एकत्र आल्या. निजामशाही बुडवून त्यांच्या मुलखाची वाटावाटी करून घेतली. तरी सरहद्दीवरचे काही प्रदेश नेमके कुणाचे हे काही पक्क ठरत नव्हतं. मोगलांनी कडवी फौज नाणेमावळात पाठवली. शिवनेरीला करकचून वेढा घातला. शिवनेरीवर सुरक्षित राहिलेल्या महादेव कोळ्यांचा कोंडमारा झाला. अखेर मोगली सैन्य शिवनेरीवर चढले. पळायला दुसरा मार्गच नसल्याने सारेच बंडखोर मोगली सैन्यांच्या हाती गवसले. त्यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या. सुमारे 1000-1500 कोळी बंदिवान झाले. शिवनेरीच्या माथ्यावर या स्वातंत्र्य सैनिकांचे शिरच्छेद केले गेले. त्यांच्या मुंडक्यांचा ढीग करून ठेवला गेला. जिथे हा नरमेध उरकला गेला तिथे त्यांनी एक दगडी चौथरा बांधला. पुढे यथावकाश त्यावर घुमटी उभारलं गेलं. काळ्या स्मृती जपणारा हा काळा चौथरा, कोळी लोकांच्या स्वातंत्र्य उर्मी दडपणारा म्हणून हा कोळी चौथरा. शिवनेरीवर भेट देणाऱ्या प्रत्येकानं इथं जायला हवं. त्या अनामिक स्वातंत्र्यवीरांना प्रणिपात करायला हवा. पराभूत झाले तरी ते स्वातंत्र्यवीरच होते. त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायलाच हवं. आज इतिहासाला त्यांची नावं माहिती नसतील पण त्यांच्या स्वातंत्र्य उर्मी आपल्याला जाणवायला हव्यात. कोळी चौथऱ्यापासून आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा डाव्या बाजूस पुन्हा एकदा आपल्याला काही पाण्याची टाकी पाहावयास मिळतात, जी की तेवढी सहजतेने आपल्याला निदर्शनास येत नाहीत. ही सर्व टाकी आपण जर पाहिलं तर शिवनेरी किल्ल्यावरती साधारणतः 40 ते 50 तरी पाण्याची टाकी असावीत.
तर प्रचंड असा पाणीसाठा असलेला हा गड तसंच मग खाली आपण चालत आलो, गड उतरायला सुरुवात केली की आम्ही शेवटला शिवाई मंदिराकडे गेलो. जाताना बरेचसं आपल्याला खुरचाप्याची झाडं पाहावयास मिळतात. हा पांढरा चाफा मूळचा परदेशी. या नव्याने जीर्णोद्धारित केलेल्या शिवाई दरवाजातून आपण शिवाई देवीच्या देवळाकडे जातो. शिवकाळात शिवाई देवी म्हणून पूजला जाणारा तांदळा शेंदूर चर्चित आहे. शिवाई मंदिराच्या खाली उजव्या बाजूस कड्यामध्ये काही बौद्ध लेणी आढळतात. शिवनेरी पाहताना हे शिवतीर्थ आहे, एक पावन पुण्यस्थळ, ही भावना घेऊनच हिंडायला हवं. आज बऱ्याच दिवसापासूनची एक इच्छा पूर्ण झाली आणि हे शिवतीर्थ शिवनेरी पाहून मन खरंच भरून आलं. या गडावर पुन्हा पुन्हा यायला नक्कीच आवडेल. आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय.